हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। तर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या लंच सिरीजमध्ये। तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, आजचा लंच आहे 500 कॅलरीजमध्ये होणारा वरण भात, लोणचं प्लस त्याच्यासोबतच एक पापड। तर मी काय केलं आहे, डाळी होत्या माझ्याकडं, त्या सगळ्या डाळी मी व्यवस्थित स्वच्छपणे धुवून घेतलेल्या आहेत, प्लस भात पण मी त्यासोबत धुवून घेतलेला आहे। आणि हे जे पाणी असतं ते मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि ते मी पाणी वेस्ट नाही करत, ते मी पाणी माझ्या झाडांना वापरते। तर आणि भात धुतलेलं जे पाणी असतं ते आपण फेसवॉशसाठी सुद्धा वापरू शकतो। तर हा माझा कुकर इथं झालेला आहे। आपण आज घेतलं आहे वरण आणि भात, म्हणजे काय, आज चपाती नाही किंवा सॅलेड नाही, तर पोट भरून नाश्ता किंवा लंच, नाश्त्यातसुद्धा खाऊ शकतो किंवा लंचमध्ये सुद्धा आपण हे खाऊ शकतो। तर मी लंच प्रेफर केलं, कारण 450-500 कॅलरीजपर्यंत व्यवस्थित हा लंच आपला जातो। तर त्यासाठी काय मी घेतलेलं आहे, फोडणीत मी जास्त काही नाही वापरलं, फक्त लसणाच्या 7-8 पाकळ्या, मोहरी, जिरे आणि थोडंफार कढीपत्ता। तर त्याच्यानंतर मी डाळी मी 3 प्रकारच्या वापरल्या, एक म्हणजे मसुराची डाळ, तुरीची डाळ आणि त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ असेल तरीसुद्धा तुम्ही त्यात घालू शकता, नाही तर तुरीची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल। मी हरभऱ्याची डाळ न वापरता यात तुरीची डाळ वापरली। तर वरण काय असतं, वरणात फायबर जास्त असतं। फायबर जास्त असल्यामुळे काय होतं, आपलं पोट बऱ्याच वेळेपर्यंत भरलेलं फील होतं। तुम्ही कधी पण बघा, दुपारच्या जेवणात जेव्हा आपण वरण भात घेतो त्यावेळेला आपल्याला सुस्ती येते किंवा जास्त हालचाल नाही करावीशी वाटत, पण आपण इथंच चुकतो, आपलं इथंच चुकतं। काय चुकतं आपलं, की आपण त्यानंतर हालचाल केली पाहिजे। का? कारण आपण वेट लॉस करतो आहे, आपली वेट लॉसची जर्नी सुरू आहे किंवा फिटनेसची जर्नी सुरू आहे आपली। तर त्यासाठी एक्झरसाईज करणं किंवा हालचाल, थोडीफार जरी हालचाल करणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यानंतर मी घेतलेला भाजलेला पापड, आपण तळलेला पापडसुद्धा घेऊ शकतो, पण काय होतं, तळलेला पापड जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या कॅलरीज वाढतात। तर आपल्याला कॅलरीज वाढवायच्या नाही आहेत, आपण 500 कॅलरीजपर्यंत आपला हा लंच खायचा आहे किंवा आपण तो लंच मॅनेज करायचा आहे। जेव्हा आपण कॅलरी डेफिसिटवर असतो किंवा आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा आपण पोट मारतो, पण तसं न करता आपण पोट भरून जेवूनसुद्धा वेट लॉस करू शकतो। तुम्हाला चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा।